नमस्कार, कोकणी फूड लवर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आलेली आहे मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी. पण हे बघा 2-3 दिवस एवढा पाऊस पडला आहे की त्यामुळे मच्छी काहीच नाही आहे. शेवटी मग मी आता इथे खेकडी घेतलेली आहेत. तर त्या मावशीकडूनच मी त्यांचे आंगडे तोडून घेते. जवळजवळ 7 पीस आहेत, 7 खेकडे आहेत. तर मच्छी काहीच नसल्यामुळे त्यांचा भाव पण भरपूर आहे खेकड्यांचा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकड्याचा रस्सा. हे बघा त्यांचे मोडून झालेले आहेत आंगडे. आता हे सगळे खेकडे ते मला पिशवीत भरून देत आहेत. तर मी चालले हे खेकडे घेऊन घरी. हे बघा आता इथे आम्हाला दीक्षा वहिनी आमच्या साफ करून देत आहेत ते खेकडे. आता हे कसे साफ करायचे हा मी डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला मी नंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवेन. सध्या मी असाच केलेला आहे. तर त्यात काही भरलेले असतात तर काही पोकळ असतात, म्हणजे रिकामे असतात. हे बघा याचे 2 तुकडे केलेत आणि त्याच्यात जी घाण आहे ती साईडने त्या काढतायत. असे त्यांनी आम्हाला सगळे मला साफ करून दिलेले आहेत खेकडे. हे बघा हे खेकडे साफ करून स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण त्याचा रस्सा करूया. आणि त्याच्यासाठी लागणार आहे कांदा, खोबरे आणि आलं ह्याचं वाटण आहे. भाजून घेतलं आहे हे कढईमध्ये. हे बघा आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. तेल ओतलं आहे. आता ह्याच्यामध्ये पहिले आपण हळद, हिंग आणि कांदा 1.5 चमचा तेल तापलं की 1.5 चमचा हळद, 1 चमचा हिंग आणि कांदा घालून आपण तो परतवून घेणार आहोत. तेल आता तापलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आता हळद, हिंग आणि लसूण आणि कांदा. लसूण जरा जास्त घालायचा. 1.5 चमचा हळद, 1 चमचा हिंग, लसूण 2 चमचे छोटे आणि कांदा. इथे आता 1 कांदा टाकलेला आहे कापून चिरून. आणि त्याच्यामध्ये हे खेकडे आपण वाफवून घ्यायचे. आता ते हा काळा कलर आहे, आता तो वाफवल्यानंतर लाल कलरचे होतील. हे बघा हे वाफवायला ठेवलेले आहेत. तर झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत आणि आता याला 5 मिनटं असेच वाफवून देणार आहोत. वाफवून झाल्यानंतर आपण मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. आता आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाटण वाट्यावर करतो आहे. हे बघा दीक्षा वहिनीच वाटण करून देतात मला. कांदा, खोबरं हे भाजलेलं आहे गॅसवरती आलं वगैरे टाकून आणि आता ते वाटून त्यांनी दिलेलं आहे आम्हाला. आता हे 5 मिनटं झालेत. हे बघा काळा कलर लाल झालेला आहे खेकड्यांचा. आता हे वाफवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचा आहे मसाला. जवळजवळ 5-10 मिनटं हे वाफवून घ्यायचे की चांगले शिजतात. खेकडे लगेच शिजतात. 4.5 चमचे मी इथे मसाला टाकलेला आहे. तर तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल, तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन मसाला वापरू शकता. आता आमच्या इथे एकदम पण स्पायसी नाही लागत आणि एकदम कमी पण तिखट नाही चालत. जास्त पण तिखट नाही, कमी पण नाही, मीडियम खातो आम्ही. आणि त्यात गरम मसाला टाकलेला आहे 1.5 चमचा, छोटा एकदम चमचा, जो आपला मिसळणीच्या डब्यात असतो तो चमचा. हे बघा आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी ओतायचं. आता आम्हाला खूप घट्ट लागतं, म्हणजे एकदम पातळ रस्सा नाही आवडत, म्हणून आम्ही पाणी कमी टाकणार आहोत. तर हे मीठ टाकून पुन्हा वाफवून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले एकत्र येतात आणि लागतात त्या खेकड्यांना. हे बघा आता 5 मिनिटांनी पुन्हा काढून बघितले तर चांगले मसाले मिक्स झालेले आहेत.
आता वाटण टाकूया आपण जे पाट्यावर वाटलेलं आहे ते. वाटण टाकलं आणि वाटण टाकून ते आता मिक्स करूया. जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल रस्सा तर तुम्ही वाटण कमी टाकायचं. आमच्याकडे रस्सा हा जाड लागतो, थिकनेस लागतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाटण आम्ही जास्त टाकलेलं आहे. आता ह्याच्या प्रकारे आपण उकळी देऊन घ्यायची आहे, उकळी द्यायची त्याला. थोडं पाणी टाकलं आहे म्हणजे ते आटेल आणखीन उकळी येऊन. आता झाकण नाही ठेवायचं वाफवण्यासाठी, आता फक्त उकळी येऊन द्यायची. छान असं कालवण उकळलं की मग आपलं खेकड्याचा रस्सा रेडी. वास पण खूप छान येतो आहे. उकळते 5-10 मिनटं मस्तपैकी त्याला उकळून द्यायचं. कारण का वाटण टाकलेलं असतं आपण, त्याच्यामुळे ते सगळं असं एकत्र एकजीव झाले पाहिजेत. ॲक्च्युली तो खेकडे हे गोड असतात थोडे, त्याच्यामुळे मसाला थोडा जास्त वापरायचा. मस्त असा रस्सा झालेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपला खेकड्यांचा रस्सा हा तयार आहे. चला मग या जेवायला. मस्त पाऊस पडतोय आणि झणझणीत असा खेकड्याचा रस्सा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. तुम्ही पण करून बघा. खेकडे कसे साफ करायचा त्याचा मी डिटेल्स व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन यूट्यूब चॅनलवरती. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. या जेवायला.